नमस्कार दर्शको, वेद न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण वेद न्यूज गेल्या 20 वर्षांपासून नाशिक शहरात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात वेद न्यूजचं प्रक्षेपण होत असतं. आणि या उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील खलाणे असं एक गाव आहे की ज्या गावचा विकास, ज्या गावच्या अनेक उद्घाटनाचा कार्यक्रम असो किंवा विकासाचा कार्यक्रम असो, आपण वेद न्यूजच्या मध्ये बघितलेला असेल. आम्ही वेद न्यूजच्या माध्यमातून त्या गावात होणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा घेत असतो आणि त्या गावचा विकास आम्ही ज्या ज्या वेळेला खलाणे गावात जात असतो त्या त्यावेळेला त्या गावचा विकास अगदी आलेख वाढतच जाताना दिसत आहे. अशा खलाणे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य हे आज आपल्या भेटीला आलेले आहेत. मी वेद न्यूजमध्ये विजयजी टाटिया यांचं स्वागत करतो. नमस्कार. आज आपण विजयजी टाटे यांना एका वेगळ्या कारणासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की एका ग्रामपंचायतीचा सदस्य, माजी सरपंच थेट राज्यपालांना जाऊन भेटतो. राज्यपाल महोदयांना भेटायचं म्हटलं तर अनेक निकष पार काढावे लागतात, अनेकांना अनेक दिवस वाट बघावी लागते. परंतु विजयजी टाटिया नुकतेच राज्यपालांना भेटले. सध्या राज्यपाल हे अनेक भेटींसाठी चर्चेत आहेत, परंतु विजय टाटिया हे वेगळ्या कारणास्तव भेटले. तर तुम्ही भेट घेतली, तुम्ही भेट घेण्यासाठी किती दिवस वाट बघावी लागली आणि तुम्हाला भेटीचं कारण काय तुमच्या? नाही, मला वाट पाहायची काही गरज पडली नाही. माझ्या संदर्भात अनेक संघटनेने, अनेक आमदार, खासदार, मंत्र्यांनी पत्र तिथं दिलेले होते की टाटियांचा विकास हा वेगळ्या पद्धतीचा एक विकास आहे बा, तर आपण त्यांचा सन्मान करावा म्हणून त्यांचंच मला निमंत्रण होतं. आणि त्या निमंत्रणाचं मान ठेवून मी, माझा परिवार, माझे मित्र राकेश पाटील, आम्ही त्यांच्या निमंत्रणाचा मान देऊन तिथे गेलो. त्याचा त्यांनी मला मान सन्मान केला. त्यांनी माझी गावाची विचारपूस केली, माझी पत्नीची विचारपूस केली. बरं. आणि त्या पद्धतीने मी त्यांना सर्व गावाचा विकास कसा केला, काय केला हे सर्व पद्धतशीरपणे सांगितलं. आणि त्यांनी मला छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम देऊन माझा त्यांनी सन्मान केला. असा तुमच्या गावचा तुम्ही असा काय विकास केला की तुम्हाला महामहिम राज्यपालांनी निमंत्रित केलं? अनेक गावांचा या महाराष्ट्रात विकास झालेला आहे, पण तुमच्या विकास असा काय वेगळा आहे की तुम्हाला स्वतः राज्यपालांनी निमंत्रित केलं? मी सर्व महाराष्ट्रातला आगळा वेगळा विकास आहे माझा खरा. मी लोकवर्गणीतून जवळपास 4 कोटी रुपये जमा केले लोकवर्गणीतून, आणि शासनाकडनं 1 कोटी रुपये, असं मी गेल्या 10 वर्षामध्ये 5 कोटी रुपये खर्च करून गावात हागणदारी मुक्त अनेक पुरस्कार मिळाले. मला वैयक्तिक 100 पुरस्कार मिळाले वेगवेगळ्या पद्धतीचे. गावात व्यायामशाळा आहे, जिम आहे, मंदिरं आहेत. आणि महाराष्ट्रात अशी एकही ग्रामपंचायतनी अशी उत्कृष्ट ग्रामपंचायत बनवलेली आहे. आमची जी मराठी शाळा आहे ही अत्याधुनिक मराठी शाळा आहे. म्हणजे अशी पूर्ण महाराष्ट्रात नाही अशी शाळा आहे. असे अनेक महाराष्ट्रात नाही असे मी नवीन नवीन कार्यक्रम गावात केलेले आहे. आणि मी नाशिकमध्ये राहून जो मला माझा मान सन्मान जो गावाच्या लोकांनी केला ते परतफेड म्हणून मी ते आजही करतो आणि पुढेही करत राहणार. मला निवडून दिलं, माझ्या पत्नीला निवडून दिलं, मी सरपंच होतो, माझी पत्नी सरपंच होती. दक्ष पोलीस स्टॅम्पच्या माध्यमातून जो माझा जनसंपर्क आहे, लोकांशी जो संपर्क आहे, पोलीस अधिकाऱ्यांशी जो संपर्क आहे, मित्रांचा जो जिव्हाळा आहे माझ्या मागे, त्या प्रेमापोटी त्यांनी मला बोलवलं. आणि मी काय त्याला फार मोठं मानत नाही, मी एकच पब्लिकचा आशीर्वाद मानतो. आणि त्यांनी मला बोलवलं, मी गेलो, त्यांचा मान स्वीकारला. आणि आज माझं जे आहे हे सर्व गोरगरिबांच्या आशीर्वादाने माझं चालू आहे. मी फार लोकांना दान करतो. मी जेवढे पैसे कमवतो त्याच्यातले मी 10% घरी ठेवतो, 90% मी दानच करतो. आणि मरेपर्यंत दानच करत राहील. माझी वृत्ती तशीच आहे, माझ्या परिवाराची वृत्ती तशीच आहे. खलाणे ग्रामपंचायत या बाबतीत तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही म्हणता की आगळा वेगळा विकास केलेला आहे. तुम्ही पाण्याचा प्रश्न असो, तुम्ही काही मोठी टाकी बांधलेली गावासाठी, स्वच्छ पाणी देतात. तर हा विकास करत असताना तुम्हाला शासकीय स्तरावरून किती मदत झाली आणि तुमच्या मित्र कंपनीचा किती असा ओघ मदतीचा आला? मी म्हटल्याप्रमाणे शासकीय मदत मला जवळपास 10 म्हणजे 1 कोटी रुपयाची मदत झाली. आणि मी लोकवर्गणीतून, मित्र परिवाराकडनं, जवळच्या लोकांकडनं, अनिलांना, आमदार गोटे साहेबांकडनं अशी अनेक मदत मला मिळाली. आणि त्या मदतीमुळे मी स्वच्छ पाणी, हागणदारी मुक्त आणि गावाला कायमस्वरूपी पाणी मिळेल, माझ्या गावाला कधीच पाण्याची आवश्यकता भासणार नाही आणि बाहेरून कधी पाणी आणण्याची गरज पडणार नाही, अशी मी सर्व सुविधा केलेली आहे. तुम्ही गावचा विकास ज्या वेळेला साधत असताना तुम्ही तरुण पिढीसाठी अशा काही योजना आणल्या का गावामध्ये? हो, आणल्यात ना. एक तर विशेष म्हणजे मी एक व्यायामशाळा चांगली आणली.
जिम चालू केली, मराठी शाळा उत्कृष्ट बनवली, अभ्यासिका केली, म्हणजे वाचनालय एकदम चांगलं उत्कृष्ट केलं की जेणेकरून पोरं पुढे गेले पाहिजे, IPS झाले पाहिजे, IAS झाले पाहिजे, पोलीस अधिकारी झाले पाहिजे. अशा दृष्टिकोनातून मी तरुण पोरांबद्दल आणि यांच्याबद्दल चांगला विचार करून ते केलेलं आहे. खलाने ग्रामपंचायत म्हटलं तर खलाने ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 7,000 लोकसंख्या आहे. 7,000. 7,000 लोकसंख्येचं असलेलं हे गाव, ह्या गावामध्ये तुम्ही दोघंही पती पत्नी सरपंच म्हणून तुम्ही कार्य केलेलं आहे, आताही सध्या सदस्य आहात. अशा या ग्रामपंचायत किंवा गावाचा विकास साधत असताना तुम्ही काही संकल्पना तुमच्या डोक्यात असतील किंवा लोकांपर्यंत काही योजना पोहोचवण्याची तुमच्या काही प्लॅनिंग असेल, तर हे कसं साध्य करता तुम्ही? साध्य म्हणजे आता लोकांच्या आशीर्वादाने सर्व साध्य करतो मी. जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांना विहिरी मिळालेल्या आहेत, शिक्षण मिळतंय, पाणी सुविधा आहे आणि सर्व गोष्टी लोकांना घरपोच आणि व्यवस्थिशीरपणे मिळतील अशा पद्धतीने माझा सर्व प्रयत्न चालू असतो. मी एक अल्प समाजाचा माणूस आहे. हे गावात माझं म्हणजे काही नसताना या गावाच्या लोकांनी मला 3 वेळा सरपंच केलं, मला केलं, माझ्या पत्नीला केलं. माझ्या जीवनात एकच संकल्प आहे, मरेपर्यंत माझ्या व माझ्या परिवाराचा या गावाची सेवा असो या नसो मी मरेपर्यंत करत राहील, हीच माझी कल्पना आहे. तर हे होते ग्रामपंचायत खलानेचे विकास पुरुष विजयजी टाटिया यांनी गावचा विकास करण्याबरोबरच अनेक गोरगरिबांना देखील मदत केली. अशा व्यक्तीला आज आपण भेटलो. वेद न्यूजमध्ये ते आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.